घेते युवीला. ताई त्याला निशिता, घेऊन प्लीज ताई शांत. तो बाहेर प्लीज शांत हो. तू इकडे बस, तू इकडे बस. नाही ताई तो बाहेर निशिता, घेऊन निशिता शांत हो प्लीज. कुठे आहे युवी? अगं कौशिकी, अगं तू पोलीस स्टेशनमध्ये गेली होतीस ना वकिलांना घेऊन युवराजला सोडवण्यासाठी. कुठे आहे युवराज? कुठे आहे? नशीब माझं तुम्हाला तुमच्या मुलाची काळजी आहे ऐकूनच बरं वाटलंय मला. पद्मिनी काकू, आम्हाला सगळ्यांना युवराजची काळजी आहे. हो मला माहिती आहे तुला माझ्या युवराजची काळजी आहे म्हणून तू त्याला सोडवायला गेली होतीस है ना. काय झालं तिथे? काय म्हणाले पोलीस? कधी येतोय तू? हा पोलीस घेऊन येत आहेत का त्याला? नाही. मग युवराजला बेल मिळणार नाहीये. बेल नाही मिळाली? अशी कशी नाही मिळाली? हा कौशिकी खांडेकर आहेस ना तू? पद्मिनी, काय पद्मिनी? तुम्हीच म्हणता ना नेहमी हा ही कौशिकी आहे, हिने सर या खांडेकर साम्राज्याचा डोलार उभारलाय, ही आहे म्हणून MNN सावरलं गेले आणि तुम्हीच म्हणता नेहमी कुठलंही संकट येऊ देत कौशिकी आहे ती त्यातून बरोबर मार्ग काढेल. हा एवढी धमक आहे ना, नाव आहे ना तुझं, मग तू माझ्या मुलाला का आणत नाहीयेस? तुझ्या भावासाठी एवढं करता येत नाहीये तुला? पद्मिनी काकू, प्लीज माझं ऐकून घ्या. काकू, युवराजच्या विरोधात जी चार्जशीट फाईल झाली आहे ते सगळे नॉन बेलेबल ऑफेन्सेस आहेत. जोपर्यंत युवराज निर्दोष आहे हे सिद्ध होत नाही एक मिनिट निर्दोष काय? हा अगं हे सिद्ध करण्यासाठी आधी त्याने काहीतरी दोष केला पाहिजे ना. माझा मुलगा दोषी नाहीये, त्याने कुठलीही चूक केलेली नाही. युवराज दोषी असं मी म्हणतच नाहीये, पण गुलाबचं आणि युवराजचं कनेक्शन आहे आणि गुलाब एक खूप मोठा क्रिमिनल आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. युवराजचं गुलाबशी कनेक्शन असल्यामुळे संशयित म्हणून त्याला अरेस्ट केलं गेलं. त्याच्यावरचे आरोप अजिबात सिद्ध झालेले नाही आता. पण 7 दिवस आपण काही करू शकत नाही. कोर्टात जोपर्यंत हे सिद्ध होत नाही की युवराज निर्दोष आहे तोपर्यंत आपण काही करू शकत नाही आहोत. प्लीज. काय म्हणतेस तू? 7 दिवस? हा हो ऐकताय का? 7 दिवस लागणार आहेत कोर्टात प्रूव्ह करायला हे? द्या काका. कौशिकी, 7 दिवस युवराजची बेल नाही होऊ शकत आहोत. म्हणजे 7 दिवस युवराज कस्टडीमध्ये? तो तिथे कस्टडीत आणि इथे केदार आणि तारिणी घराबाहेर. काका, कालपासून या लोकांनी त्यांना घराबाहेर काढलेलं आहे. कालपासून काही खाल्लेलं सुद्धा नाही त्यांनी. त्यांना घरात घे, जाताना घरात गेला. कौशिकी, या निशीच्या आईने येऊन गुंता अजून वाढवून ठेवलाय. त्यांना त्यांच्या मुलीची काळजी वाटली म्हणून त्या इथे आल्या. काय चुकलं त्यांचं? मला निशीची काळजी वाटते खूप. कसं समजवणार होत आपण तिला? ज्या माणसावर ती इतकं मनापासून प्रेम करते ना तो माणूस त्या लायकीचाच नाहीये. पण हे एक ना एक दिवस होणार होतच ना बॉस. तू किती समजवलं होतंस निशीला की युवराज सोबत लग्न नको करूस, आणि आता समजून काही उपयोगच नाहीये ना. आता काही दिवसातच युवराजचं सत्य सगळ्यांसमोर येईल. इनफॅक्ट जे मॅडम समोर आणतील. हो, पण ह्या सगळ्यात निशीचा काय दोष आहे? तिने त्या युवराज सारख्या हैवानावर प्रेम केलं. हा निशी कशीही वागत असली ना तरी ती माझी बहीण आहे आणि युवराजने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तिला सुद्धा भोगावी लागणार आहे ना. ह्याचं सगळ्यात जास्त वाईट वाटतंय मला. बरी आहे ना ती? हाँ बरी आहे. थोडा वीकनेस होता आणि जरा पॅनिक झाली होती. नाव शी इज स्टेबल. युवराज कसाही वागला तरी तू आपल्या बहिणीची व्यवस्थित काळजी घेतेस हे बघून खरंच खूप बरं वाटलं. काय घरात जे काय वातावरण आहे त्यानुसार ते आरोप प्रत्यारोप रुसवे फुगवे होणारच. काका, बाकी सगळे कसे आहेत ना? म्हणजे युवराजला अरेस्ट केली आहे ना, तर सगळ्यांना खूप टेन्शन आलं असेल ना? टेन्शन तर आहे, खूपच आहे. पण तुम्ही डगमगायचं नाही अजिबात. एस्पेशली यू बोथ नीड टू बी व्हेरी स्ट्रॉंग. आणि हा, जर युवराज खरंच निर्दोष असेल तर देव करो आणि त्याची सुटका लवकरात लवकर हो. उगाच टेन्शन वाढलंय घरात. आणि हो तारिणी,
इतरांसारखं मी याकरता तुला दोषी मानणार नाही, अजिबात नाही. बिकॉज आय नो एव्हरी ट्रूथ कम्स विथ द प्राइस. खरं बोलण्याकरता धाडस असावं लागतं, जे तू दाखवलंस. आपल्या खरं बोलण्यामुळे आपलं कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं हे माहीत असून सुद्धा तू खरं बोललीस. युवराज हा आपला फक्त धीर नाहीये, तर आपल्या बहिणीचा नवरा सुद्धा आहे. तसं नाही आहे काका. मी तेव्हा जेवढं बघितलं होतं तेवढंच मी सांगितलं. पण तारिणी, म्हणजे मला एक विचारायचं होतं, कोणी त्याकडला कोण तो? गुलाब. हा, गुलाब. गुलाब आणि आपला युवराज यांचे संबंध आहेत हे तू इतक्या ठामपणे कसं काय सांगू शकतेस? म्हणजे तुला काही माहिती आहे का? नाही. ना म्हणजे तुझं स्टेटमेंट होतं ना की तू त्या कोणतो गुलाब त्याला या घरामध्ये बघितलंयस म्हणून. हो. नुसतंच बघितलंयस की त्यांच्यामधलं संभाषण वगैरे तू ऐकलंयस किंवा एखादी संशयास्पद गोष्ट वगैरे काही? नाही, पण तेव्हा मला हे माहीतच नव्हतं ना काका की तो गुलाब आहे. हो. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे पोलिसांनी तुला तो फोटो दाखवला तेव्हा तुला लक्षात आलं की फोटोतली व्यक्ती म्हणजे गुलाब आहे, राईट? हां. आणि तेव्हा आम्हाला माहिती नव्हतं ना की या घरात कोण कुठून येतं ते. अरे मलाही माहित नव्हतं. सगळं शॉकिंग आहे. नाही, युवराज जरा मस्तीखोर आहे, त्याची संगत वाईट आहे, मला माहिती आहे. पण इतकी वाईट डायरेक्ट तू कोण तो गुलाब? शी. चल येतो. बाय, टेक केअर.